किती लावशील जीव माझ्या सजना, तुला सोडून जीव माझा राहीना. माझ्या कानातलं डोल नको देऊ होल, ये जवळ नजरचा सूर मला खावना. तुझ्या काकणाची जोड नाही त्याला तोड, काकणाची जोड नाही त्याला तोड. गोड 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 तुझं हसणं गोड, तुझं लाजणं गोड. आणि ते स्वतः चित्रकार आहेत, तर चित्रकाराच्या डोळ्यांमधनं तुम्हाला चलचित्र पाहायला मिळणार आहेत. असं काही नाही की हे गाणं चांगलं करायचं किंवा हे गाणं आता थोडं कमी करायचं आहे. प्रत्येक गाणं तेवढ्याच ताकदीने 100% किंवा किंबहुना जास्त एफर्ट्स घेऊन करत असतो. खरं तर आव्हान नव्हतं, संधी होती. म्हणजे चित्रपटाचा विषय गावाकडचा होता. आत्ताच आपण अतिशय सुंदर असा ट्रेलर सोहळा या ठिकाणी बघितलेला आहे. सजना मराठी चित्रपटाचा आत्ताच अतिशय उत्कृष्ट असा ट्रेलर आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. 27 जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे, प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची जी संगीत आणि दिग्दर्शनाची जी काही टीम आहे ती माझ्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी या चित्रपटाविषयी गप्पा मारणार आहोत. या चित्रपटामध्ये त्यांना जी गाणी इतकी सुंदर आणि सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत त्या गाण्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर माझ्यासोबत आहेत ओमकार स्वरूप सर. या चित्रपटाची जी काही गाणी आत्ता आम्ही बघितलेली आहेत, चित्रीकरण जे काही बघितलेलं ते अतिशय सुंदर झालेलं आहे. काय सांगाल या गाण्यांविषयी? नमस्कार. लेट्सअपच्या सगळ्या प्रेक्षकांना सुरुवातीला तर माझा नमस्कार. चित्रपट हा पूर्ण म्युझिकल आहे. 8 गाणी आहेत चित्रपटात आणि दिग्दर्शक शशिकांत धोत्रे यांनी तो दिग्दर्शित केला आहे. आणि ते स्वतः चित्रकार आहेत, तर चित्रकाराच्या डोळ्यांमधनं तुम्हाला चलचित्र पाहायला मिळणार आहेत. आणि एक सुंदर रंगाची उधळण तुम्हाला 27 जूनला येत्या चित्रपटगृहामध्ये पाहायला मिळणार आहे. तर मी सगळ्यांना नक्की आवाहन करेल की तुम्ही जाऊन चित्रपट पहा, गाणी ऐका आणि खूप प्रेम द्या चित्रपटाला. आत्ताचा आम्ही जो काही ट्रेलर बघितला अतिशय सुंदर ट्रेलर झालेला आहे, त्याच्यामध्ये चित्रीकरण अतिशय सुंदर झालेलं आहे. तर त्या सगळ्यांशी जुळवून घेताना तुम्हाला काय कसरत करावी लागली? त्या पटकथेशी साजेसं संगीत त्याला देताना काय नेमकं तुम्हाला करावं लागलं? खूप सुंदर प्रश्न विचारला तुम्ही. ॲक्च्युली चित्रपटाची सगळी गाणी रेकॉर्ड झाली होती. 8 गाणी आणि BGM सगळं रेकॉर्ड झालं होतं. आणि त्यानंतर ट्रेलरचे सुद्धा जवळपास 8 ते 10 वेगवेगळे आम्ही व्हर्जन काढले होते. आणि त्यात कुठेतरी कमी वाटत होतं. आणि शेवटच्या अगदी क्षणाला शशिकांत धोत्रेंना असं वाटलं की आपण ट्रेलरसाठी सुद्धा परत लाईव्ह म्युझिक करूया. हे खूप कठीण होतं कारण की वेळ कमी होता. बट आम्ही परत सगळं लाईव्ह केलं. म्हणजे जवळपास 18 व्हायलिन्स, 12 व्हिओला, 2 चेलो, त्यानंतर मेंडोलिन, बझोकी, फ्लूट, 10 मुलींचा कोरस, अशा सगळ्या गोष्टी आम्हाला परत रेकॉर्ड कराव्या लागल्या. आणि त्या खूप कमी वेळामध्ये आम्ही केल्या. त्यानंतर त्याचं मिक्स करून आज तुम्ही जे पाहता ते 5.1. तर हे खूप कमी वेळामध्ये जोखमीचं होतं, पण ते सगळ्यांच्या मदतीने आणि आमची टीमच खूप सुंदर आहे. सगळे मित्रच आहेत, त्यामुळं ते शक्य झालं. तुम्ही जी काही गाणी बनवता ही सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालेली आहे. तर अशी प्रचंड व्हायरल गाणी ज्यावेळेला तुमची होत आहेत त्यावेळेला नेमकं याच्यामागची थीम काय असते? म्हणजे डोक्यामध्ये काय असतं? एखादं गाणं ज्यावेळेला तुमच्या समोर येतं तेव्हा कसा विचार करता तुम्ही त्याच्यावरती की तो अधिकाधिक चांगला झाला पाहिजे? गाणं करत असताना आपण प्रत्येक गाणं चांगलं करण्याचाच प्रयत्न करत असतो. आणि दिग्दर्शकाचा एक जो काही व्ह्यू आहे त्या गाण्याच्या बाबतीत, त्याचं जे विजन आहे त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. असं काही नाही की हे गाणं चांगलं करायचं किंवा हे गाणं आता थोडं कमी करायचं आहे. प्रत्येक गाणं तेवढ्याच ताकदीने 100% किंवा किंबहुना जास्त एफर्ट्स घेऊन करत असतो. पण ते शेवटी प्रेक्षक मायबाबांच्या हातात आहे की त्यांना आवडलं तर ते डोक्यावरती घेतात, नाहीतर ते सरळ सांगतात की नाही. आणि त्यात प्रेक्षकांच्या कृपेने माझ्या गाण्यांना चांगली व्ह्यूज आहेत आणि चांगला प्रतिसाद आहे. सगळी गाणी आता मिलियन्समध्ये आहेत आणि अजून जास्त त्याचे व्ह्यूज जातील अशी अपेक्षा करतो.
या चित्रपटातील गायिका ज्या आहेत राजेश्वरी पवार त्या माझ्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया कसा प्रवास होता या गाण्यांविषयी, तुम्ही काय सांगा? नमस्कार. सगळ्यात आधी तर सजनाचा तुम्ही आज ट्रेलर बघितला असेल तर त्यात तुम्हाला जे रंगीत दिसतं आहे, रंगीत चित्र जे दिसत आहेत ते दिग्दर्शक शशिकांत धोत्रे यांच्या चित्रकलेतनंच झलकणारा असा एक टीजर तुम्ही पाहिला आहे आणि त्यावरून तुम्हाला आयडिया आली असेल की चित्रपटात तुम्हाला किती काय काय सुंदर असं बघायला मिळणार आहे. आणि मी गायिका असल्यामुळे मी मुख्य तर हे तुम्हाला सांगेन की ही एक ओंकार स्वरूप म्युझिकल आपण म्हणूयात. तर ओंकार स्वरूपची सगळीच गाणी तुम्ही भरपूर कायमच त्याला प्रेम देत आला आहात आणि सगळीच गाणी सुपरहिट आहेत, सुंदर चाल आहेत आणि त्याच्याच सोबतीला सुंदर असे शब्द म्हणजे सुहास मुंडे यांचे कायम शब्द खूप सुंदर असतात आणि या चित्रपटात देखील एखाद्या महिलेच्या मनात काय भावना असू शकतात हे सुहासदादांनी इतके सुंदर रित्या सादर केले आहेत आणि ते गायची मला संधी मिळाली आहे. त्यामुळे मी शशिकांत धोत्रे सर, ओंकार स्वरूप, सुहासदादा आणि सगळ्याच टीमचे मनपूर्वक आभार मानते की या चित्रपटातली 4 गाणी मला गायची संधी मिळाली आहे आणि बाकी BGMमध्ये देखील माझा तुम्ही आवाज ऐकू शकता. आणि माझ्यासाठी सजना हा खूप स्पेशल मूवी आहे कारण की इथे प्रत्येकच कलाकार जीव लावून आणि मनापासून काम करतो हे तुम्हाला दिसतंय. तर नक्की चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघा आणि भरभरून प्रेम द्या गाण्यांनासुद्धा आणि चित्रपटालासुद्धा. या चित्रपटामधली आम्ही सगळी गाणी जवळपास ऐकलेली आहेत. त्याचं जे संगीत आहे ते तर उत्तमच आहेत, परंतु गाण्याची शब्द जी आहेत ही अफलातून आणि खूप सुंदर झालेली आहे. तर या गाण्यांची निर्मितीविषयी आम्हाला थोडंसं सांगा. खरं तर गाण्याची निर्मितीची प्रोसेस खूपच सुंदर होती. म्हणजे शशिकांत धोत्रे सरांनी मला 8 गाणी लिहायची या सिनेमासाठी संधी दिली, त्याबद्दल त्यांचे खूप आभार आहेत. आणि ओंकार स्वरूपाने मी ही गाणी जशी आमची आधीची गाणी जेवढी गाजली होती, जशी लोकांना आवडली होती, तर त्या पद्धतीने त्याच्यापेक्षाही सुंदर करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि लोकांना ती आवडतात सुद्धा. मिलियनमध्ये व्ह्यूज सगळ्या गाण्यांना आहेत आणि त्यात एवढे सुंदर भारतातले सगळे आघाडीचे गायक ही गाणी गायलेली आहेत. सोनू निगम, आदर शिंदे, आनंद शिंदे, राजेश्वरी पवार यांनी त्या गाण्याला 4 चांद लावलेत. आणि अस्सल गावाकडचं प्रेम, गावाकडच्या गोष्टी, गावाकडचे शब्द जे कधी काही गोष्टी गाण्यात आल्या नाहीत त्या आणण्याचा आमचा प्रयत्न आम्ही करत असतो आणि ते लोकांना खूप आवडते. इतकी सुंदर शब्द आणि चित्रपटाची जी पटकथा आहे ती स्वतः सरांनी लिहिलेली आहे. तर त्या सगळ्या कथेशी गाणे ज्यावेळेला तुम्ही म्हणजे त्याला साजेशी गाणी ज्यावेळेला करायची तेव्हा किती आव्हान होतं तुमच्यासमोर ही सगळी गाणी? खरं तर आव्हान नव्हतं, संधी होती. म्हणजे चित्रपटाचा विषय गावाकडचा होता. सगळं वातावरण जे मी जगलेलं आहे, भोगलेलं आहे, बघितलेलं आहे तेच होतं. म्हणजे आणि ह्याच्यासाठी मला किती लिहू आणि किती नाही असं झालं होतं. कारण की अशी संधी मला परत कधी मिळेल एवढं एक्सप्लोअर करण्याची स्वतःला माहीत नाही. त्यामुळे मी भरभरून देण्याचा प्रयत्न केला आहे ह्या चित्रपटासाठी. पण इतकी सुंदर शब्द अशा रचना कशा सुचतात तुम्हाला, म्हणजे काय करतात त्यासाठी? निसर्ग आहे आणि आपण शेतकऱ्याचं लेकरू आहे. या चित्रपटातील 2 ओळी एक गाणं आमच्या प्रेक्षकांसाठी कृपया. तुझ्या काकणाची जोड नाही त्याला तोड, काकणाची जोड नाही त्याला तोड, गोड 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 तुझं हसन गोड, तुझं लाजन गोड, तुझं रुसन गोड सजना सजना. किती लावशील जीव माझ्या सजना, तुला सोडून जीव माझा राहीना, माझ्या कानातलं डोल नको देऊ होल ये जवळ, नजरचा सूर मला खावना, ये मिठीत सजना घे कुशीत सजना, दारात मांडव माझ्या तू सजव सजना सजना.
सजना सजना. सगळ्यांना मित्रांना, सगळ्या लेट्सअपच्या प्रेक्षकांना मी आवाहन करतो की तुम्ही 27 जूनला चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघा. मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमची निराशा होणार नाही, तुमचे पैसे वसूलच होतील आणि मराठीत कधीही न बघितलेल्या गोष्टी तुम्हाला या सिनेमात पाहायला मिळणार आहेत. तुमचं एकदा पाहून मन भरणार नाही. त्यामुळे 27 जूनला चित्रपटगृहात जाऊन या चित्रपटाचा आनंद घ्या. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.